गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये 1 चमचा तेल घातले आहे. बारीक चिरून घेतलेला अर्धा कांदा आता याच्यामध्ये घातला आहे आणि तो परतून घ्यायचा आहे. याच्यामध्येच पाववाटी बारीक चिरलेला गाजर घातला आहे. आणखीन पाववाटी बारीक चिरलेला टोमॅटो याच्यामध्ये आता घालायचा आहे. कांद्याबरोबर गाजर आणि टोमॅटो चांगलं परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे 1 वाटी मोड आलेले हिरवे मूग. आता वाफेवर हे सर्व चांगले परतून घ्यायचे आहे. आता 1 चिमूटभर लाल तिखट याच्यामध्ये घालायचे आहे. चवीनुसार मीठ, पाव टीस्पून धणेपूड, जिरेपूड हे आता चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. याच्यामध्ये आता घालायचे आहे फक्त 2 टेबलस्पून पाणी. यावर आता झाकण ठेवू आणि याला 2 मिनिटे चांगली वाफ येऊ देऊ. 2 मिनिट झाले आहेत. झाकण काढून पाहूया. हे स्प्राउट्स फार शिजवून घ्यायचे नाही आहेत, थोडेसे कच्चेच ठेवायचे आहे. आपल्याला हवे तेवढे शिजवून झाले आहे. यावर आता घालूया भरपूर सारी कोथिंबीर. मिक्स करून घेऊया. झाकण ठेवू आणि गॅस बंद करू. 1 मोठा बाउल वाफवलेले स्प्राउट घेतलेत. अर्धा ग्लास दूध, 1 भांडे पाण्यामध्ये 1 टेबलस्पून चिया सीड भिजवून ठेवले होते ते याबरोबर घेतले आहेत. चिया सीड हेल्थसाठी अत्यंत चांगले असतात, पण ते कोरडे कधीही खायचे नसतात, नेहमी भिजवूनच खायचे असतात.